खारोळा जिल्हा परिषदचं जे हे सर्कल आहे त्या ठिकाणचं हे गाव आहे कारेपूर. मी सध्या कारेपूरमध्ये आहे आणि हे पंचायतचा पण एक गण आहे. आपण त्या सगळ्या संदर्भात इथं चर्चा करण्यासाठी, नागरिकांसोबत चर्चा करण्यासाठी आपण या गावामध्ये आलेलो आहोत. या जो गण आहे तर त्याचे जे अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्या सौ अंजली राजेश काळे कारेपूर पंचायत समितीचे उमेदवार आहेत आणि याच परिसरातून दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत कारेपूर पंचायत समिती गण सौ संगीता बालाजी काळे. तर ही अशी लढत मुख्यत्वे आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याचबरोबर जिल्हा परिषदला पण जे उमेदवार आहेत दोन्ही पक्षाचे दोन्ही उमेदवार इथं दिलेले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि समजून घेऊयात काय नेमके विकासाचे मुद्दे या परिसरामध्ये आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत आपल्या गावामध्ये काय सध्या नेमक्या समस्या वगैरे आहेत? आपण नाही समस्या तर सध्या तर घडीला जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे काम झालेलं आहे कारेपूरमध्ये ते पाठीमागे जे सत्ताधारी होते त्यांच्या काळामध्ये पूर्ण आराखडा झाला, पूर्ण इस्टिमेट त्याच्या काळामध्ये तयार झालेला आहे. ते पद्धतीनं इंजिनियरनं जे बाबा लोकेशन घेऊन ज्या पद्धतीनं करायचं त्या पद्धतीने केलं आहे. त्या पद्धतीने केल्यानंतर मग कोणाची मंजुरी आली ती 2023मध्ये मंजुरी आली. 23मध्ये मंजुरी आल्यानंतर जे अगोदर सत्ता होती त्यांनी व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने केलं ते जे काय सिस्टीम आहे ती. पण दुसऱ्या टायमाला जे सत्ता बदलल्यानंतर मंजुरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं करायचा प्रयत्न केला. गुत्तेदार हा साधासुद्धा नसतो, तो कुठं तर टेक्निकली बाजू त्याची पक्की असते, इंजिनियर त्याच्यावर नियंत्रण असते, प्रशासनाचं नियंत्रण असते. पण जे गाव लेवलची जे ही आहे सत्ता आहे ग्रामपंचायती, त्या ग्रामपंचायतीनं जे सिस्टीम राबवायची ती व्यवस्थित राबविली नसल्यामुळे जलजीवन मिशनचे काम व्यवस्थित झालं असं त्यांना वाटते. पण जर तेच काम गुत्तेदाराच्या पद्धतीनं किंवा इंजिनियरच्या सिस्टीमनुसार शासनाच्या नियमानुसार काम, जसं बाबा पाईपलाईन करण्याच्या अगोदर टाकी करणं महत्त्वाचं आहे का टाकी केल्यानंतर पाईपलाईन करणं महत्त्वाचं आहे, ही सिस्टीम आहे. अगोदर टाकी करणार होते गुत्तेदार, अगोदर टाकी करणार होते, टाकी करून नंतर गावांतर्गत पाईपलाईन करणार होते, नंतर टेस्टिंग करणार होते. पण जी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतचं म्हणणं झालं की बाबा आमच्यापाशी फक्त पाणी तुम्ही आणून द्या, गावात पाईपलाईन करा, टाकी नंतर बांधा. टाकीचं काम अर्धवट चालू असताना ती काम त्यांनी बंद करायला लावलं. बंद करून नंतर मग त्यांनी पाईपलाईन करायला लावली. गावात पाईपलाईन केली. जेव्हा टेस्टिंग करायची वेळ आली तेव्हा पाणीच नव्हतं. मग त्यांनी जुन्या हिरीवरून पाणी द्यायचा प्रयत्न केला, पण ती पाणी काही व्यवस्थित जाय नाही गेलं. मग त्या टायमाला मग पण त्यांना कळालं की बाबा टाकीच बांधणं व्यवस्थित आहे, अगोदर टाकीच बांधणं व्यवस्थित. मग त्यांनी टाकी बांधली. टाकी बांधून तवर मग पण इथं 3-4 महिने निघून गेले. जे टाकी बांधणारे गुत्तेदार होते ते दुसऱ्या ठिकाणी गेले. त्यांनी म्हणले बा आता आम्हाला वेळ नाही, वेळ लागते, वेळ लागते. त्याच्यामध्ये वेळ गेला असल्यामुळे जे पाईपलाईन केली ती त्याच्यावर मग पुन्हा वाहनं पिणं जाऊन ती पाईपलाईन खराब झाली असल्यामुळे पाणी व्यवस्थित आलं नाही. पण हे काम जर व्यवस्थित अगोदर टाकी बांधून नंतर पाईपलाईन केली असती तर 100% सुरळीत झालं असतं. कारण काय अगोदर ती सत्ता होती त्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी स्टँड पोस्ट केले ते, वेळोवेळी बॅलर बसवले 5-5 लिटरचे आणि सगळं पाणी व्यवस्थित झालं. पण आता जी ग्रामपंचायत आहे ती पाणी द्यायचा प्रयत्न करायला, पण ती सिस्टीमच व्यवस्थित नाही ना. आमचं काय म्हणायचं, शासनानं जी सिस्टीम लावली आहे, एस्टिमेट केले त्यानुसार जर काम करू दिलं असतं तर पाणी सगळं व्यवस्थित भेटलं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही जलजीवन मिशनची जी योजना आहे त्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. इतर दुसरे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत काय परिसरात? दुसरे तर प्रॉब्लेम तर सध्या तर नाहीत. जे काय असे प्रॉब्लेम होते ते कामं आपण केलेले आहेत. सध्या आता कसं आहे, घरकुलचे कामं चालू आहेत, बाकी सुविधा मुबलक जे सुविधा आहेत सगळ्या सुविधा आहेत सगळे आपण हे राबवायची जे सिस्टीम आहे रस्त्याच्या संदर्भात, मुख्य रस्त्या संदर्भात काय पाठपुरावा होतोय का? नाही, मुख्य रस्त्याच्या संदर्भात मंजुरी आलेली आहे. त्याचं बी काम आता हे आता ही झाल्यानं आजसेन झाल्यानंतर काम चालू होईल. बरं, मग आता काय म्हणता एकंदरीत कसं वातावरण आहे, कुठल्या पक्षाचं वातावरण वाटतं? नाही, वातावरण जर म्हणायचं झालं वातावरण कसं असते, वरच्या लेवलला दिल्ली लेवलला BJPचं वातावरण आहे, महाराष्ट्र लेवलला BJPचं वातावरण आहे आणि लातूर ग्रामीणचे आमदार BJPचे आहेत, भाजपाच्या पक्षाचे आहेत आणि त्यांची विचारधारा चांगली आहे. निस्वार्थी भावनेनं काम करणारा माणूस आहे, त्याच्या मनामध्ये भावच नाही. त्यांनी आमच्या गावामध्ये भरपूर निधी दिलेला आहे आणि अजून बी निधी देतो असे त्यांचं आश्वासन आहे. हे आमचं म्हणणं आहे की बाबा सत्ताधारी आहे, सत्ताधारी खरंच तुम्ही वळा आणि तुमचा गावाचा विकास करून घ्या. आम्हाला हे करायचं नाही, तर आम्हाला फक्त गावचा विकास करायचा आहे. जे बाबा जे विकास करते त्या विकासाच्या पाठीमागे राहायला हे आज आमचं म्हणणं आहे.
ठीक आहे, म्हणजे जे विकास करतील त्यांच्या पाठीमागे राहा असं इथं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्यासोबत गावातील आणखी काही तरुण आहेत. काय नाव आहे तुमचं? ऋषिकेश गायकवाड. इथंच राहता का तुम्ही? हो, मी तेच. बरं, काय वाटतं एकंदरीत इथं भाजप आणि काँग्रेसची मुख्य लढत आहे, कसं वातावरण आहे एकंदरीत? नाही, देशात नरेंद्र मोदीचे सरकार आहे, राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि आमचे खरोळा सरकारचे महेंद्र आणि कारीपूरमध्ये राजेंद्र. नक्कीच भाजपचा विजय होईल, त्याच्यात काही शंका नाही. येणाऱ्या काळात विकास पण होईल भरपूर. बरं. त्याच्यामुळं भाजपचं सरकार येणं गरजेचं आहे. आम्हाला काही इथे हेवेदेवे करायचे नाहीत, कोणाला काही राजकारण करायचं नाही. आम्हाला 80% राजकारण, 20% समाजकारण करायचं आहे. तर त्यामुळे एकंदरीत 9 तारखेला हे तुम्ही बघून घेताल. ठीक आहे. आता किती साधारण आपल्या गावामध्ये किती मतदान आहे? आपल्या गावामध्ये 2829 मतदान आहे. हां, ठीक आहे. तर आणखी या गणामध्ये किती गाव येतात? या गणामध्ये एक 11 गाव आहेत. 11 गाव आहेत, 10 ग्रामपंचायत आहेत आणि एक त्याच्यात एक वाड्या वस्त्या मिळून ग्रुप ग्रामपंचायत 11 गाव आहेत आपल्यात. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी नागरिकांसोबत चर्चा केली. जलजीवन मिशनचा विषय त्यांनी बोलून दाखवला. इतर काही समस्या आहेत त्या पण लवकर मार्गी लागतील असं सुद्धा त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. कारेपूर पंचायत समितीसाठी भाजपकडून आपल्याच घरामध्ये उमेदवारी आहे. तर मग काय नेमके विषय घेऊन तुम्ही जनतेमध्ये जात आहात? हां, माझी मिसेस सौ अंजली राजेश काळे हिची भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यांना आम्ही सामोरी लोकांपाशी जाणार कोण्या पद्धतीने जाणार की मी सध्या 5 वर्षे माझी मिसेस अंजली काळे हे 5 वर्षे सरपंच होती. सरपंचच्या काळामध्ये आम्ही विविध योजनावर राबविल्या. आता 255 घरकुलं दिले, सगळ्याला सुविधा दिल्या, आता हिरीचा लाभ दिलेला आहे, गोट्याचा लाभ दिलेला आहे, अशा विविध प्रकारचे लाभ आम्ही दिलेले असल्यामुळे त्याच जोरावर आम्ही इतर बी गावामध्ये योजना देऊत ह्या जोरावर आम्ही उमेदवारी लढवित आहोत आणि 100% आमचा विजय होणार आहे असे आम्हाला निश्चित वाटते. कारण आम्ही कामाच्या जोरावर बोलतो. आम्ही कुणाला भूलतापा देत नाही, आम्ही कुणाला फसवेगिरी करत नाही. आम्ही आमचं काम बोलतंय, आम्ही बोलणार नाही. आमचं सर्वसाधारण जनता आम्हाला म्हणू शकते हा कामाचा माणूस आहे. आमचं मनगट बारका आहे पण कामाची पद्धत आमची मोठी आहे, एवढं आम्हाला म्हणायचं आहे. तुम्ही प्रचार करताना लोकांमध्ये जात आहे, वेगवेगळ्या गावांना जात आहे, तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? नाही, लोकांचा 100% प्रतिसाद आहे. प्रतिसाद कसा आहे की बाबा तेवढ्या मोठ्या गावामध्ये तो व्यक्ती निवडून आला, त्या गावामध्ये त्याने कामं केले, आपल्या बी गावात कुठं त्यांनी कामं करू शकेल ह्या आशेने लोक आपल्या आमच्याकडे बघत आहे. सैदपूरच्या गावामध्ये आहे बाबा, कारेपूरच्या गावामध्ये भरपूर विकास झाला आहे, पण पहिल्या ग्रामपंचायत आणि आताच्या ग्रामपंचायतीमध्ये 100% फरक आहे. तर पहिलाच माणूस चांगला होता अशी लोकांची भावना आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की आता काय लोकांना सांगू इच्छिता, काय आव्हान करू इच्छिता? लोकांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही विकासाला साथ द्या. जे काम करताय ना त्या कामाला बघून तुम्ही त्यांना मतदान करा. जे लोक बाबा थोडंफार तुम्हाला ताटली बाटली तुम्हाला तात्पुरती देतील पण नंतर तुम्हाला ते भेटणार नाहीत. आम्ही तुम्हाला कधी बी हाक मारल्यानंतर तुमच्या धावून येणारे आम्ही आहोत. आमचे जिल्हा परिषद सदस्य शिवकन्याताई गोडबोले आहेत, त्यांचे मिस्टर महेंद्रभाऊ गोडबोले त्यांनी हाक मारल्यानंतर तुम्हाला येऊ शकतात. मी तुम्हाला हाक मारल्यानंतर कधी बी येऊ शकतो, पण जो दुसरे विरोधकाला उमेदवार आहेत ते तुम्हाला हाक मारल्यानंतर बी येऊ शकणार नाहीची 100% आम्हाला गॅरंटी आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही कंटिन्यू अवेलेबल असतो. या अलीकडे या. काय नाव आहे तुमचं? करण सुरवसे. बरं, काय तुम्ही इथंच राहता का? मी रामवाडीचा आहे. बरं बरं, ठीक आहे. काय आहे तुमचं? खरोळ्या सर्कलमध्ये टोटल 18 गाव आहेत. 18 गावापैकी असं एकही गाव नाही की रमेश आप्पांनी निधी दिला नाही असं एकही गाव नाही. आणि सुरेंद्र भैया आणि महेंद्र भैया यांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये विकास कामे झालेली आहेत. बरं बरं. मग यावेळेस वाटतंय परत एकदा सीट लागेल इथं? हा, सीट लागेल. तिन्ही पण जागेवर विजय होईल वाटतंय का तुम्हाला? ठीक आहे, चालतं. तर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे कारेपूर या गावातील नागरिकांसोबत. जे उमेदवार आहेत ते त्यांच्या मिसेस आहेत ते काळे सरांसोबत सुद्धा आपण इथं चर्चा केली. त्यांनी सांगितले की आम्ही कंटिन्यू इथं अवेलेबल आहोत आणि अवेलेबल असणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून द्या, जेणेकरून राज्यामध्ये, केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथं लातूरमध्ये ग्रामीणचे आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे आम्ही निवडून आलो तर याचा जनतेला चांगलाच फायदा होईल. कारेपूर आणि परिसरातील जनता सुज्ञ आहे, त्यांना माहीत आहे कोणाला निवडून द्यायचे. तर या सगळ्या गोष्टी पाहता, सगळा प्रचार प्रसार पाहता आता जनताच ठरवेल की कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जायचे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. तुम्ही या परिसरातून असाल तर कमेंट करून सांगा या परिसरामध्ये काय नेमक्या समस्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी कारेपूर.